नमस्कार, मी आशिष जाधव. लोकमत.com या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की 22 एप्रिलला काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानं एकूणच काश्मीर खोऱ्यासकट भारताच्या मानसिकतेवरच हल्ला केलेला आहे. याचं कारण असं की दहशतवाद्यांनी या हल्ल्यामध्ये जी मोडस ऑपरेंडी वापरली त्यातून एक मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो हा की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी आता भारताच्या विरोधात धर्मयुद्ध छेडतायत आणि खास करून ते हिंदूंच्या विरोधात आहे. यासाठी त्यांनी काही क्लुप्त्या त्यामध्ये वापरल्या की लाऊड अँड क्लिअर मेसेज हा कसा भारतीय नागरिकांपर्यंत जाईल आणि भारतातला धार्मिक सलोखा हा कसा बिघडेल. आणि दुसरीकडं या हल्ल्यात जिथे 26 जण ठार झाले, 21 जखमी झाले, भारत सरकारनं पाकिस्तानवरती 5 असे निर्बंधाचे किंवा स्थगितीचे निर्णय लादले की ज्यातनं द्विपक्षीय कराराअंतर्गत भारत पाकिस्तानची कोंडी करू पाहतोय. त्याला उत्तर म्हणून पाकिस्ताननं सुद्धा व्यापार असेल किंवा आणखीन उच्चायुक्त बंद करण्यासारखे निर्णय असतील किंवा एअर स्पेस भारतीय विमानांना नाकारणं असेल अशी पावलं उचललेली आहेत. काल जेव्हा सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली, एक जमेची बाब अशी की सर्व विरोधी पक्षांनी सरकार जे करेल त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व विरोधी पक्षांनी एका सुरात हे सांगितलेलं आहे की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, प्रत्युत्तर दिलं पाहिजे. सरकारच्या पाठीशी देश म्हणून सर्व विरोधी पक्ष उभे आहेत आणि हे फार महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं खरंच पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर तो कसा शिकवायचा. पहलगामचा हल्ला सगळं काही सुरळीत असताना अचानक कसा झाला, काही त्रुटी राहिल्या असतील तर का, आणि त्याचा फायदा दहशतवाद्यांनी उचलला असेल तर का, अशी एक साधक बाधक चर्चा आज आपण करणार आहोत. आपल्या सोबत डॉक्टर शैलेंद्र देवळानकर आहे. अख्खा महाराष्ट्र त्यांना परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ म्हणून ओळखतो. त्यांचा खूप अभ्यास आहे आणि ते खूप मुद्देसूद बोलतात, म्हणून आजही मी त्यांना पाचारण केलंय. एकूणच भारत पाकिस्तानचा हा जो काही क्लिष्ट प्रश्न आहे, गुंतागुंतीचा, तो सोप्या शब्दांमध्ये आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं या विशेष मुलाखतीमध्ये. धन्यवाद आशिष. त्याशी बोलताना नेहमी हे जाणवतं की सोप्या शब्दांमध्ये कसं समजावून सांगायचं आणि इंडिया फर्स्ट त्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. माझा पहिला प्रश्न हाच आहे की जिथे भारत सरकारची आणि तमाम भारतीयांची ही भावना आहे किंवा भूमिका आहे की सीमापार दहशतवादाशी कुठलीही तडजोड नाही, नो कॉम्प्रोमाइज ऑन क्रॉस बॉर्डर टेररिझम, आणि त्याचाच भाग म्हणून पहलगाम हल्ल्याकडे बघितलं पाहिजे की हा हल्ला झाला, दहशतवाद्यांना माफी नाही. पण एक प्रश्न असा उपस्थित होतो की पाकिस्तानचा या पहलगामच्या हल्ल्यामध्ये हात असेल आणि दहशतवादी जर का त्यांनी TRFचे निवडले असतील किंवा अन्य काही, तर त्यांची मोडस ऑपरेंडी काय दिसली जी अनेकांना खटकणारी आहे. आशिषजी, नमस्कार सगळ्यांना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. आणि माझ्यासाठी नेहमीच हा आनंदाची बाब असते की आशिषजींच्या व्यासपीठावरती येणं. म्हणजे जेव्हा ते इलेक्ट्रॉनिक चॅनलला होते तेव्हापासून आम्ही सातत्याने त्यांच्या शो मध्ये मला यायला आनंद असतो. आशिषजी, हा अत्यंत महत्वपूर्ण असा विषय आपण आज घेतलेला आहे. एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक भॅड हल्ला पाकिस्तानच्या माध्यमातून आपल्याकडे झालाय. कारण उघडपणे आता म्हणायला हरकत नाही, तो पाकिस्तानच्या माध्यमातूनच झालेला आहे. कारण त्याचे ज्या पद्धतीचं प्लॅनिंग केलं गेलं, मी त्या मुद्द्याकडे नक्कीच येतो. हा जो 22 एप्रिलला हल्ला झाला, प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे की जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जे दहशतवादी हल्ले होत आहेत त्याच्यामध्ये एक नवा प्रवाह आपल्याला दिसून येतोय. पूर्वी लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद यासारख्या सक्रिय असणाऱ्या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना या प्रामुख्याने लष्करी अधिकारी, सुरक्षा जवान, लष्करी तळ, प्रशिक्षण स्थळ यावरती प्रामुख्याने लक्ष केंद्रित करायचे, तिथं हल्ले करायच्या. CRPFचे जवान असतील, त्यांच्या बसेस असतील, त्यांची ठिकाणं असतील, या ठिकाणी हल्ला करायच्या. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून त्यांनी आपला प्रवाह बदललेला आहे आणि आता ते सर्वसामान्य जनतेवरती हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळेला रियासी या ठिकाणी एक अशा स्वरूपाचा हल्ला झाला.
त्यामध्ये काही हिंदू धार्मिक यात्रेकरी हे बसनी प्रवास करत होते आणि जवळपास 24 तास दहशतवादी लपून बसले होते, त्या बसची वाट पाहत होते, त्याची रेकी केलेली होती आणि त्या बसवरती अशा स्वरूपाने बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आपल्याकडे तिथं डेव्हलपमेंट साईट्स चालल्यात का, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या काही साईट्स आहेत, त्या साईट्सवरती जे निर्दोष निष्पाप अशा प्रकारचे मजूर आहेत, त्या 6 मजुरांची निर्घुण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर 22 एप्रिलला असे 28 आपले जे पर्यटक आहेत त्यांची हत्या करण्यात आली. प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेला, विशेष करून पर्यटकांना का लक्ष केंद्रित केलं गेलं तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साधारणतः 2019 ते 2025 या कालावधीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीच्या आर्थिक विकासाच्या घडामोडी हालचाली घडल्या त्याच्यामध्ये पर्यटन हे अत्यंत केंद्रस्थानी आहे. आशिष जी, मी आपल्याला सांगू इच्छितो की 2024 मध्ये 2,34,00,000 लोकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. 2023 मध्ये 2,11,00,000 लोकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. 2018-19 मध्ये हा आकडा साधारणतः 50 ते 55 लाखांपर्यंत होता, जो साधारणतः 2.5 कोटींपर्यंत आता जाऊन पोहोचलेला आहे. आपण आजही बघितलं तर जम्मू आणि काश्मीर मधले सगळे प्रमुख हॉटेल जे आहेत ते सर्व बुक आहेत. आज तिथल्या हॉटेलचे जर रेट्स पाहिले ना आशिष जी आपण, तर आपल्याला असं दिसून येईल की मुंबई पुण्याला, इव्हन मुंबई सारख्या 7 स्टार हॉटेलचे पण रेट्स नाहीत, एवढे प्रचंड रेट्स त्या ठिकाणी हॉटेलचे झालेले आहेत. हे का झालंय? मग तिचं ट्रॅव्हल टुरिझमचं असेल, त्याचबरोबर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर तिथे यायला लागल्या, गुंतवणुकी मोठ्या प्रमाणावर वाढायला लागल्या, लोकांच्या हातामध्ये पैसा खेळायला लागला आणि त्यामुळे जम्मू काश्मीरची ही आर्थिक प्रगती स्वाभाविकपणे पाकिस्तानला बघवणारी नाहीये. कारण जम्मू काश्मीर जितकं अस्थिर आहे, जितकं ते फिनान्शियली अस्थिर आहे, असुरक्षित आहे, तितकं दहशतवाद्यांचं अस्तित्व. त्यामुळे या जाणीवपूर्वक पर्यटनावरती लक्ष केंद्रित केलं गेलं आणि या वेळेला मात्र आणखीन एक नवीन प्रवाह दिसला. त्या पर्यटकांचा तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे विचारलं जाणं आणि त्या संदर्भामधल्या आणि त्यांना करून सिलेक्टेड किलिंग ज्याला आपण म्हणतो. आता या ठिकाणी मी मुद्दामून येतो की हा जो सिलेक्टेड किलिंगचा प्रकार आहे हा कुठनं आलेला प्रकार आहे आणि जे सातत्याने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत जगाला की ह्याच्या जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा आहेत, यांच्याकडे तुम्ही विभागीय पातळीवरच्या किंवा केवळ पाकिस्तानामधनं सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटना म्हणून पाहू नका, तर या संघटना आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी निगडीत आहेत, त्यांच्याशी जोडल्या गेल्या, त्यांची प्रशिक्षण स्थळं, त्यांची मोडस ऑपरेंडी काम करण्याची सेम आहे. अशी जी 2008 मध्ये ज्यावेळेला मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता, तर अशा स्वरूपाने पाक पुरस्कृत दहशतवादी ताज हॉटेलमध्ये गेले होते. या ताज हॉटेलमध्ये गेलेले असताना तिथंही त्यांनी अशाच पद्धतीने लोकांना धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या. या वेळेला सुद्धा पाकिस्तानचा हात 2008 मधला हा सगळ्या जगाने पाहिला, हा सिद्ध पण झालेला आहे. नुकतं 2 वर्षांपूर्वी साधारणतः इस्रायल आणि हमासमध्ये हा प्रकार घडला. हमास मधले काही दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले आणि अशाच स्वरूपाने त्यांनी धर्म विचारून, नॅशनॅलिटी विचारून गोळीबार केला आणि साधारणतः 800 जणांना यमसदनाला पाठवलं. हाच प्रकार आयसिस आणि अल कायदा युरोपमधल्या अनेक दहशतवादी संघटनांमध्ये मोडस ऑपरेंडी वापरतात. याचाच अर्थ असा आहे की यांना प्रशिक्षण देणारे कोण आहे, तर यांना प्रशिक्षण देणारी एजन्सी ही प्रामुख्याने ISI, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र विंग आहे, त्यांच्याकडे ब्रिगेडियर लेव्हलचे अधिकारी आहेत जे ह्या सगळ्या गोष्टींना अंजाम देतात. मग ते तालिबान मधलं प्रशिक्षण असो, मिडल ईस्ट मधलं प्रशिक्षण असो, साऊथ ईस्ट एशिया मधलं असो, या सगळ्यांचं केंद्रस्थान ते. त्यामुळे यावेळेला जाणीवपूर्वक हे विचारलं गेलंय, ज्याला आम्ही एथनिक क्लिन्सिंग सारखा प्रकार म्हणतो, हा प्रकार. आणि येत्या काळामध्ये अमरनाथ यात्रा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये दहशत निर्माण व्हावी, पर्यटकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि आता मुद्दा म्हणजे भारत कसा रिॲक्ट करतो हे त्यांना पाहायचं आहे. भारताने रिॲक्ट केलं की पाकिस्तान रिॲक्ट करणार, मग हा प्रश्न तापणार, जगाचं लक्ष याकडे जाणार आणि हेच पाकिस्तानला पाहिजे आहे. आणि त्यामुळे अत्यंत भॅड अशा स्वरूपाचा हल्ला त्यांनी घडून आणलेला आहे. येस, तुम्ही ही सगळी पार्श्वभूमी सांगितली. हा हल्ला भॅड हल्ला आहे आणि तो अशा वेळेस केलेला आहे की जेव्हा काश्मीर खोऱ्यातलं पर्यटन हे खूप वाढलेलं होतं, जनजीवन हे सुरळीत होतं, तिथं लोकनियुक्त सरकार सुद्धा आलेलं होतं आणि हे सगळं यश बघवलं गेलं नाही, मिठाचा खडा पडलाय. आणि द्विपक्षीय संबंध जे होते भारत पाकिस्तान ते आता बिघडलेले आहेत. भारतानं पहिलं पाऊल उचललंय, 5 निर्बंध म्हणा किंवा स्थगिती लादलेली आहे. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे सिंधू जल करार जो आहे तो भारतानं रद्द केलेला आहे किंवा स्थगित केलेला आहे आत्ता. त्याचबरोबर उच्चायुक्त तुम्ही गुंडाळा, तुमचे अधिकारी परत घेऊन जा, विजा बंदी केलेली आहे. अटारी वाघा जी बॉर्डर चेकपोस्ट आहे ते बंद केलेलं आहे, म्हणजे तिथनं सुद्धा जो व्यापार जमिनीवरनं होतो ट्रक्सद्वारे
तो बंद झालेला आहे. असे निर्बंध भारतानं उचलले आणि त्याच वेळेस हवाई कवायती असतील किंवा सैन्याची सज्जता असेल ते सुद्धा सुरू केलेलं आहे. मला या अनुषंगाने तुम्हाला असं विचारायचं आहे, की असा हल्ला जेव्हा पाक पुरस्कृत दहशतवादी करतात, जो पाकिस्तानच्या सैन्यामार्फतच केला जातो, ISI मार्फतच होतो, हे आपल्याला माहिती आहे. अशा वेळेस भारत सरकार अशी पावलं उचलू शकतं, हे पाक सरकारला किंवा पाक लष्कराला माहिती नाही असं होऊ शकत नाही. पण आता भारतानं जे निर्णय घेतले याचा काही परिणाम ज्यानं पाकिस्तान होरपळून निघेल किंवा पाकिस्तानची कोंडी होईल असं होऊ शकतं का? अशी जी अत्यंत उत्तम प्रश्न आपण विचारलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की याच पाकिस्तानच्या विरुद्ध 2016 मध्ये जेव्हा त्यांनी अशाच प्रकारचा भ्याड हल्ला पुलवामाचा केलेला होता, त्यानंतर आपण एअर स्ट्राईक केला, त्याच्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला. एअर स्ट्राईक करून, सर्जिकल स्ट्राईक करून POK मधले जे ह्या दहशतवादी संघटनांची स्थळं आहेत, प्रशिक्षण स्थळं, त्यांना आपण उद्ध्वस्त केलं. ते उद्ध्वस्त केलं, परत नव्याने तिथं स्थळं निर्माण झाली. आता 42 स्थळं त्या ठिकाणी आहेत. यामुळे ह्या संघटना, एका संघटनेला आपण बंदी युनायटेड नेशननी घातली, वेस्टर्न कंट्रीजनी घातली, ते नावं बदलतात, दहशतवादी आपले नावं बदलतात, प्रशिक्षण स्थळामध्ये त्यांच्याकडे रिक्रुटमेंट कंटिन्यू चालू असते. हे सगळं आपण करून पाहिलेलं आहे. असं असूनही पाकिस्तान वटणीवरती येत नाहीये. त्यामुळे या वेळेला आपण मात्र जो आपण निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय इतका खतरनाक आहे म्हणजे लोकांना त्याची ग्रॅव्हिटी माहिती नाही. आज भारतामध्ये सर्वत्र संतापाची लाट आहे. लोक म्हणतात की तात्काळ पाकिस्तानला अटॅक करा, पाकिस्तानला संपवून टाका, पाकिस्तानवरती न्यूक्लिअर बॉम्ब टाका. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ह्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे, कारण लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, असंतोष आहे. परंतु एक बाब मी सर्वांना सांगू इच्छितो की यावेळेला आपण जो निर्णय घेतलेला आहे, हा सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक पेक्षा पण भयानक मोठा स्ट्राईक आहे. आणि तो आहे सिंधू जल वाटप जो करार आहे त्याला स्थगिती देण्याचा. मी याला पाकिस्तानवरचं जलास्त्र म्हणेल, मी याला ब्रह्मास्त्र म्हणेल. आणि हा न्यूक्लिअर बॉम्ब पेक्षा सुद्धा भयानक परिणाम पाकिस्तानवरती करणारे, फक्त थोडासा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. मी ही संधी घेतो आणि थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगतो की नेमका हा सिंधू जल वाटप पाणी करार जो आहे हा नेमका काय आहे आणि त्याचे परिणाम हे पाकिस्तानवरती कसे होणार आहेत आपण त्याला स्थगिती दिल्यामुळे. भारत आणि पाकिस्तान 1947 ला स्वतंत्र झाले. त्यानंतर अनेक गोष्टीची विभागणी झाली, परंतु प्रश्न होता पाण्याचा. कारण अनेक नद्या ह्या लडाखमधनं येतात, जम्मू काश्मीरच्या माध्यमातनं त्या पाकिस्तानमध्ये जात होत्या. यांचं पाणी वाटायचं कसं, हा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न होता. त्या संदर्भात भारत आणि पाकिस्तानमध्ये 47 ते साधारणतः 51 4 वर्ष चर्चा झाल्या, परंतु तोडगा निघाला नाही. आणि मग वर्ल्ड बँक म्हणजे विश्व बँकेला विनंती करण्यात आली आणि विश्व बँकेने मध्यस्थी केली. विश्व बँकेने मध्यस्थी केल्यानंतर देखील 9 वर्ष वाटाघाटी झाली आणि 9 वर्ष वाटाघाट्या होऊन 1960 मध्ये हा करार करण्यात आला. या करारामध्ये एकूण 12 कलमं आहेत आणि या कराराने काय झालं तर ज्या एकूण सिंधू नदीच्या उपनद्या आहेत अशा एकूण 6 नद्या आहेत. या 6 नद्यांपैकी पूर्व वाहिनी 3 आहेत आणि पश्चिम वाहिनी 3 आहेत. ज्या पूर्व वाहिनी आहेत त्यांना भारताला अधिकार देण्यात आला त्यांचं पाणी वापरण्याचा, आणि ज्या पश्चिम वाहिनी आहेत सतलज सारख्या त्यांना पाकिस्तानला अधिकार देण्यात आला की तुम्ही त्याचं पाणी पूर्णपणे वापरा. खरं तर या कराराच्या अटी जर पाहिल्या ना आशिष जे आपण, तर आपल्याला असं दिसून येतं की भारताचं मन केवढं मोठं आहे. हा करार पूर्णपणे पाकिस्तानच्या पक्षामधला करार आहे. म्हणजे या कराराच्या माध्यमातून भारताला जेवढं पाणी आलंय त्याच्या चौपट पाणी पाकिस्तानच्या वाट्याला आलेलं आहे. या कराराच्या प्रोव्हिजन जर पाहिल्या तर भारताला ह्या करारामधनं बाहेर पडता येत नाही, कारण बाहेर पडण्याची प्रोव्हिजन नाही. या कराराला कोणती डेडलाईन नाही. या कराराचं असं नमूद केलंय की जर तुम्हाला भारतामध्ये एक साधं धरण जरी बांधायचं असेल या 6 नद्यांवरती किंवा विशेष करून पश्चिम वाहिनी नद्यावरती, पाकिस्तानची परमिशन लागणार आहे, पाकिस्तानचे अधिकारी परमिशन तिथं येणार आहेत. तर अशा प्रकारच्या अटी ज्या पूर्णपणे पाकिस्तानला फेवरेबल आहेत या भारताने मान्य केल्या, मान्यच नाही केल्या. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 1965चं युद्ध झालं, 71चं युद्ध झालं, 99चा कारगिल संघर्ष झाला, एवढे दहशतवादी हल्ले झाले, पण आजपर्यंत भारताने विचारही नाही केला हा कराराला स्थगिती देण्याचा. इतकं भारताचं मन मोठं आहे, हे आपण करतोय. आणि या सिंधू नद्यांवरती, ह्या 3 नद्यांवरती ज्या पश्चिम वाहिनी आहेत, पाकिस्तानची 80% शेती विसंबून आहे. कराचीची शेती, सिंध प्रांतातली शेती, पंजाब मधली शेती याच्यावर विसंबून आहे. 35% इंडस्ट्री त्याच्यावरती डिपेंड आहे. आज पाकिस्तानच्या आर्थिक विकासाचा कणा काय आहे तर सिंधू नद्या आहेत. आणि जर हा म्हणून आपण कधी याला हात लावण्याचा प्रयत्न नाही केला, मात्र या वेळेला आपण निर्णय घेतलाय की आम्हाला हा जो करार याला आम्ही स्थगिती देतोय. आता याचा परिणाम काय होईल म्हणून पाकिस्तानमध्ये प्रचंड पाकिस्तान बिथरला आहे, शॉकवेव्ह त्यांच्यामध्ये निर्माण झालेत
आणि आता अस्थिरता निर्माण होईल. आपण हा निर्णय का घेतोय लक्षात ठेवा आशिषजी. हा निर्णय आपण का घेतोय की आज आमच्याकडची सर्वसामान्य जनता दहशतवादी हल्ल्यात मारली जात आहे. हे पाकिस्तानच्या जनतेला कळलं पाहिजे की तुमच्याकडच्या ISI अधिकाऱ्यांमुळे, लष्करी अधिकाऱ्यांमुळे आणि या मुठभर दहशतवाद्यांमुळे निष्पाप भारतीय मारले जात आहेत. याची काय त्रास होतो हे पाकिस्तानी जनतेला कळलं पाहिजे. जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना कळेल, तिथल्या उद्योगपतींना कळेल, तेव्हा तेच त्यांच्या सरकारला प्रश्न विचारतील, ह्याच लष्कराला प्रश्न विचारतील की तुम्ही तुमच्या ह्या मुठभर दहशतवाद्यांमुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त करता आहात. म्हणून मी सातत्याने म्हणेल की पाकिस्तानने आपल्या डोक्यात गोळी मारून घेतली आहे. पाकिस्तानी आत्महत्येचा प्रयत्न केलाय, कारण भारताने असं भयानक शस्त्र उगारलेलं आहे. याच्यामुळे पाकिस्तान हा बेचिराग होणार आहे. आता त्याच्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. साधारणतः वर्ष दीड वर्षांमध्ये तुम्हाला याची रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. भारत हळूहळू स्टोरेज कॅपॅसिटी वाढवेल. म्हणजे आपण तिथं किशनगंज नावाचं धरण बांधतो सतलजवरती, त्याची आपण हाईट वाढवणार, त्याची रिझर्व्ह पाणी साठवून ठेवण्याची कॅपॅसिटी वाढवणार. आपण पाकिस्तान बरोबर पाण्याचा डेटा शेअर करणं बंद करून टाकणार. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या आपल्या डॅमला असणाऱ्या व्हिजिट बंद करून टाकणार. ह्या गोष्टी पाकिस्तानला प्रचंड धक्का देणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्जिकल आणि एअर स्ट्राईक पेक्षा सुद्धा भयानक शस्त्र हे पाकिस्तानच्या विरुद्ध उभारलेलं आहे. काही दिवसात पाकिस्तानला याचे परिणाम जाणवायला लागले. डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, पाकिस्ताननं सुद्धा भारताच्या विमानांना एअर स्पेस नाकारली आहे किंवा व्हिसा बंदी केली आहे किंवा व्यापार ठप्प केलेला आहे. त्याचा किती परिणाम भारतावरती होऊ शकतो? बघा, अशी जी एअर स्पेस नाकारण्याचं यापूर्वी पण पाकिस्ताननी केलंय. काय होणार आहे, आमच्या विमानाला थोडं डायव्हर्ट होऊन जावं लागणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये व्यापाराचा जो आहे, तर खरं तर तुम्ही बघाल तर भारत आणि व्यापार पाकिस्तान मधला जो व्यापार आहे हा नगण्य अशा स्वरूपाचा व्यापार आहे. भारताचा एकूण जगाला जो व्यापार आहे त्याचा 0.06 म्हणजे 1% पण नाही एवढा व्यापार आपला पाकिस्तानला होतो. आपण पाकिस्तानला काय एक्सपोर्ट करतो, तर आपण पाकिस्तानला सुकामेवा असेल, भाजीपाला असेल, कांदे बटाटे असेल, यासारख्या गोष्टी पाकिस्तानला एक्सपोर्ट केल्या जातात. अर्थात हा जो व्यापार आहे अनौपचारिक व्यापाराचा खूप मोठा वाटा आहे. तुम्हाला मी फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. या पाकिस्तानला खूप मोठा ऍटिट्यूड आहे. ते भारतीय वस्तू प्रत्यक्ष विकत घेत नाहीत, परंतु आखातामधले देश म्हणजे इस्लामिक देशांकडनं भारतीय वस्तू विकत घेतात. म्हणजे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर पॅराशूट खोबरेल तेलाची 50 ml ची बाटली जर भारतामध्ये आपल्या भारतीयांना 50 रुपयाला मिळत असेल, नारळ तेलाची बाटली, केसांना आपण नारळ तेल लावतो, त्याची बाटली जर 50 रुपयाला भारतीयांना मिळत असेल, तर त्याच पॅराशूट कंपनीची 50 ml ची बाटली पाकिस्तानी नागरिकांना 250ला मिळते. का? कारण ते डायरेक्ट भारताकडनं घेत नाहीत. ते अप्रत्यक्षपणे कतारकडनं, सौदी अरेबियाकडनं, UAE कडनं, इराककडनं कुठनं तरी ते विकत घेते. त्यामुळे हा अप्रत्यक्ष व्यापार जो आहे हा भारत आणि पाकिस्तानमध्ये फार मोठा आहे. तर प्रत्यक्ष व्यापार हा इतका कमी असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम हा होणार नाहीये. मला असं वाटतं की त्यांना काहीतरी आपण करतो असं दाखवण्याची गरज होती, म्हणून त्यांनी त्या गोष्टी केल्यात. आता शिमला करार त्यांनी सांगितलं की आम्ही शिमला करारातनं बाहेर पडू. हा शिमला करार काय आहे, तर शिमला करार 1972 मध्ये झाला. ज्या वेळेला बांगलादेशचं युद्ध झालं त्यानंतर शिमला करार करण्यात आला. या शिमला कराराने काय ठरवलं, तर भारत आणि पाकिस्तान दोघं संघर्षाचे मुद्दे चर्चेने सोडवतील. LOC ची भारत आणि पाकिस्तानमध्ये ती ड्रॉ केली जाईल. आता याच्यातनं तुम्ही जरी बाहेर पडलात तरी काय होणार, बांगलादेश तर क्रिएट झालेला आहे. आता कोणतं असं मोठं फरक पडणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं ज्या वल्गना केल्या जात आहेत त्या वल्गनांना बिलकुल अर्थ नाही. ते इतके घाबरले आहेत. त्यांच्याकडे लष्करी कवायती सुरू झालेल्या आहेत. त्यांनी सगळ्या सैन्याला अलर्ट करून ठेवलंय. कारण परवाच पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने बोलले की तुम्ही पाताळात जरी लपलेला असाल तरी आम्ही तुम्हाला शोधून मारू, तर या प्रकारच्या शॉकवेव्ह ज्या पाकिस्तानमध्ये नक्कीच गेल्या ती निश्चितपणे बिथरलेल्या आहेत. मात्र आपली काहीतरी स्किन सेव्ह करायची म्हणून काहीतरी उपाययोजना केल्यासारखं ते दिसून येत आहे. यस, डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, आता थोडं आपण पाकिस्तानच्या एकूणच इंटरनल परिस्थितीकडे वळूया. कारण पाकिस्तान म्हटलं की फक्त पाकिस्तान सरकार नाही, पाकिस्तान लष्कर आलं, ISI आलं आणि पाकिस्तानच्या भूमीवरती असलेल्या दहशतवादी संघटना आल्या. म्हणजे कालच हाफिज सईद हा पुन्हा दिसला, त्यानं डरकाळ्या फोडल्याच. म्हणजे पाकिस्तान अजूनही त्यांच्या जमिनीवरती दहशतवाद्यांना पोषक वातावरण तयार करतंय, त्यांना पोचतंय, हेही दिसलेलं आहे. आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा द्विपक्षीय संबंध बिघडलेले आहेत दोन देशांचे, तर पाकिस्तान उद्या तेच म्हणेल की आम्ही दहशतवाद्यांना रोखू शकत नाहीत, ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत, आणि तिथं हॅवॉक परिस्थिती जर का निर्माण झाली तर त्याचा भारताला पुन्हा त्रास होणार नाही का? हे बघा, हे नक्कीच आहे माझ्या मते. कारण कसं आहे की मागे अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की आपण आपले शेजारी निवडू शकत नाही, आणि ते आपलं सगळ्यात मोठं दुःख आहे.
आज पाकिस्तानच्या बाबतीमध्ये हाच मोठा प्रकार आपल्याला घडताना दिसतोय. तिथली लोकशाही नावाला लोकशाही, तकलादू लोकशाही. त्या लोकशाहीला काहीच अर्थ नाहीये. त्यांच्याकडे सार्वत्रिक निवडणुका होतात, पण निवडणुका कशा होतात माहितीये? त्यावेळेला लष्कर ठरवतं कोणाला पंतप्रधान करायचंय आणि जो त्यांचा विरोधक असतो त्याला तुरुंगात टाकलं जातं. हा प्रकार पूर्वी नवाज शरीफच्या बाबतीत घडला, यावेळेला इम्रान खानच्या बाबतीत घडला. इम्रान खान तुरुंगामध्ये आहेत. आता त्यांनी ज्यांना निवडलेला आहे तो माहिती नाही किती वेळ त्यांच्या पक्षात राहील. एकाही पाकिस्तानच्या पंतप्रधानाने आपला निर्धारित 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला नाही. किती भारतीय त्यांचे पाकिस्तानी पंतप्रधान जे आहेत ते आपल्या रिटायरमेंट नंतर किंवा टेन्युअर संपल्यानंतर पाकिस्तानात राहिलेत. एक तर ते पळून गेलेले आहेत. इम्रान खान तो आता तुरुंगात आहे. तुरुंगात आहे, ते पळून गेलेले आहेत. काही पंतप्रधानांना गोळ्या मारून ठार केलेलं आहे. काही पंतप्रधानांना फाशी दिलेली आहे. हा काय प्रकार आहे? त्यामुळे त्यांची लोकशाही ही पूर्णपणे नावाला असलेली लोकशाही. मग खरी सत्तासूत्र कोणाकडे? त्यांच्याकडे 3 पॉवर सेंटर्स आहेत. पहिलं पॉवर सेंटर पाकिस्तानचं लष्कर आहे रावळपिंडीमधनं. त्यामुळे खरी सत्तासूत्र त्यांच्याकडे आहे. त्यांचं परराष्ट्र धोरण आणि त्यांचं संरक्षण धोरण कोण ठरवतं? तर रावळपिंडी ठरवती. अमेरिका, इस्रायल, आखातातील इस्लामिक देश, भारत, चीन यांच्याबरोबरचे संबंध काय असावेत ते ठरवण्याचं काम रावळपिंडीचं म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराचं आहे. दुसरं सेंटर आहे ते म्हणजे त्यांच्याकडच्या धार्मिक संघटना आणि तिसरं आहे सेंटर त्यांच्याकडच्या दहशतवादी संघटना. या 3 संघटना, ह्या 3 जे क्षेत्र आहेत ते केंद्र आहेत हे पाकिस्तान चालवण्याचा प्रयत्न करतात. हे दुर्दैव आहे. आज जगामधल्या प्रमुख 76 ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यापैकी जवळपास 70% दहशतवादी संघटनांची मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहे. ओसामा बिन लादेन देखील पाकिस्तानमध्ये मारला गेला. हा बँकरप्ट झालेला देश. इथं कोणत्या प्रकारच्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट नाहीये, कोणीही करत नाही. हा 22 वेळा भिकारीला म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना दिवाळखोरीला आलेला हा देश होता. 22 वेळा याला IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने यांना बेलआउट पॅकेज दिलेला आहे. हा सातत्याने अमेरिकेकडनं मदत घे, सौदी अरेबियाकडनं मदत घे आणि आता चायनाकडनं मदत घे. अशा प्रकारच्या मदतीवरती विसंबून असणारा, टिकून असणारा हा देश आहे. त्यामुळे हा देश भविष्यामध्ये देखील असाच राहणार आहे. मात्र याच्यातनं एक बाब निश्चितपणे होऊ शकते की आज त्यांच्याकडे प्रचंड असंतोष आहे. आज बलुचिस्तानमध्ये मागच्याच महिन्यामध्ये एक ट्रेन हायजॅक केली गेली होती. आपल्याला कल्पना आहे की त्याच्यामध्ये अनेक आर्मी ऑफिसर होते. आज बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीनी पूर्णपणे बंडाचा जो बडगा आहे तो उघडलेला आहे. कोणत्याही क्षणी बलुचिस्तान बाहेर पडेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी जे पख्तून लोक आहेत त्यांनी स्वतंत्र पख्तूनची मागणी केलेली आहे. सिंध प्रांत जो आहे त्या सिंध प्रांतातलं पाणी आता पंजाबकडे ते वळवत आहेत. का? कारण पंजाबला श्रीमंत करायचं. पंजाबला ग्रीन पंजाब नावाचा त्यांचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे अनेक जे सिंधू नदीच्या नद्या जातात सिंधमधनं त्यांना मोठे मोठे कॅनल्स करण्यात आलेले आहेत आणि या कॅनलच्या माध्यमातून सिंधचं पाणी हे पंजाबकडे वळवलं जात आहे. त्यामुळे सिंधमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे हा देश कधी ब्रेकडाऊन होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कधी सिंध वेगळा होईल, कधी पख्तुनिस्तान वेगळा होईल, कधी बलुचिस्तान वेगळा होईल आणि त्या गोष्टीमुळे हा देश पूर्णपणे ज्याला आम्ही आपल्या दृष्टिकोनातून म्हणतात आपल्या तुलनेने हा कुठेही नाहीये. मात्र यांचं एकच भांडवल आहे. या लष्कराला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल पाकिस्तानमध्ये तर त्यांना इमोशनल इश्यू रेज करावे लागते आणि सातत्याने जम्मू काश्मीरचा इश्यू ते रेज करतात आणि त्याच्या माध्यमातून आपले अस्तित्व, आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आशिषजी मला असं म्हणायचंय, एक महत्वाचा मुद्दा मी मांडतोय की पाकिस्तानी जनतेला हे ठरवावं लागणार आहे की काय करायचंय. मी तुम्हाला 2 इस्लामिक देशांची उदाहरणं देतो. एक आहे इंडोनेशिया, दुसरा आहे बांगलादेश. दोन्ही इस्लामिक देश. या दोन्ही देशांमध्ये लष्करी हुकुमशाही होती. पण तिथल्या जनतेने निर्णय घेतला आणि लष्करी हुकुमशहांना त्यांची जागा दाखवली. आज दोन्ही ठिकाणी लोकशाही आहे. आज जरी बांगलादेशमध्ये सध्या अडचणीचा काळ अस्थिर काळ असला पण शेख हसीना 3 वेळा पंतप्रधान बनल्या. 3ही वेळेला लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या. त्या मार्गाने सत्तेचं हस्तांतरण झालं. त्यामुळे बांगलादेश असेल, इंडोनेशिया असेल तर या ठिकाणी लष्करी हुकुमशाही जाऊन जर त्या ठिकाणी लोकशाही पाकिस्तानमध्ये का घडत नाहीये? तर आपली आणि आता तर बांगलादेशमध्ये लोकांनी उठाव केला पण पुन्हा त्यांनी सरकार तिथं बसवलं मोहम्मद युनिसांचं. करेक्ट. त्यामुळे मला असं म्हणायचं की पाकिस्तानी जनतेला हा कॉल घ्यावा लागेल. किती काळ ह्या मुठभर लष्करी अधिकारी आणि ISIच्या हुकुमशाहीमध्ये ही लोक राहणार आहेत. अशाच पद्धतीने आज जगामध्ये काय पाकिस्तानची प्रतिमा आहे आणि आज तिथलं आपल्यासारखा मिडल क्लास, त्यांच्याकडे पण मिडल क्लास आहे. त्यांना देखील त्याला ऍस्पायरिंग मिडल क्लास म्हणतो, जसं आपण ऍस्पायरिंग इंडियन्स म्हणतो की आपल्याला मोठं बनायचंय, आपल्याला विकसित बनायचंय, असा त्यांचाही मिडल क्लास आहे. पण हा मिडल क्लास का बाहेर येत नाही? हा मिडल क्लास का त्या मुठभर म्हणजे जे दहशतवादी त्यांना नियंत्रित करतात त्यांच्या विरुद्ध जात नाहीये? आज त्याच्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा अत्यंत वाईट झालेली आहे. तर मला असं वाटतं तिथल्या जनतेला हा कॉल आता येत्या काळामध्ये घ्यावा लागणार. डॉक्टर, काल जेव्हा पहलगामचा हल्ला झाला, काश्मीरी खोऱ्यातल्या काश्मीरी लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या खूप पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत.
त्यांचं असं म्हणणं आहे की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आमचे भाऊबंद तिकडे जे आहेत त्यांचे काय हाल चाललेले आहेत, विकास नाहीये, कसल्या सोयीसुविधा नाहीये, त्या मानानं आमच्याकडे आता सुबत्ता आलेली आहे, ती दहशतवाद्यांना पाहावली जात नाही, पाकिस्तानला पाहावली जात नाही, अशाही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. नाही, नक्कीच आहेत. मात्र अशी जी याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की 100% काश्मीरी हे आपल्या बरोबर आहेत किंवा ते दहशतवादाला थारा देत नाहीत असं नाहीये. तुम्ही जर सगळे मेजर हल्ले बघता तर त्याच्यामध्ये होम ग्राउंड टेररिझम म्हणजे जम्मू काश्मीर मधनच वाढलेले जे तरुण आहेत, मोठे झालेले तरुण आहेत, आता सुद्धा पहलगाम हल्ल्यामध्ये 2 काश्मीर तरुण आहेत आणि ते काश्मीर मधले आहेत, होम ग्राउंड आहेत, ते इथलेच आहेत लोक. ते 2 बाहेरचे आलेले होते परंतु 2 ते इथलेच आहेत. इव्हन अगदी 2016-17 पासून जर तुम्ही हल्ले पाहिले तर याच्यामधले अर्धे जवळपास काश्मीरीच आहेत. मग हा प्रकार का घडतो आहे? तर याच्यामध्ये काही अजूनही एलिमेंट्स त्यांच्याकडे असे आहेत की ते अजूनही यांना थारा देतात. आणि एक मुद्दा मी आवर्जून सांगू इच्छितो की पंजाब मधला दहशतवाद हा संपवण्यामध्ये, त्याला नियंत्रित करण्यामध्ये आपल्याला यश का प्राप्त झालं आणि जम्मू काश्मीर मधला दहशतवाद का नियंत्रणात येत नाहीये? 3 दशकं झाली तरी हा नियंत्रणात येत नाहीये. पंजाबमध्ये पंजाबच्या समाजाने ह्या दहशतवादाला डिसओन केलं आणि त्यांना थारा दिला नाही, म्हणून पंजाब मधला दहशतवाद आपण संपवू शकलो. तर तुम्हाला समाज थारा देत असेल तर तुम्ही तुमच्या तळघरामध्ये दहशतवाद्यांना ठेवत असाल, तुम्ही जर त्यांना स्लीपर सेल म्हणून, काही मी सगळ्यांचं नाही म्हणत पण 1-2% असे आहेत तिथं की त्यांना थारा देतात, त्यांच्या तळघरात ते राहतायत, ते स्लीपर सेल्स आहेत. या स्लीपर सेलनी हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. या स्लीपर सेलमुळे पाकिस्तान हँडलर्सना इन्फिल्ट्रेट करणं पॉसिबल होतं आणि आता हे स्लीपर सेल जंगलामध्ये शिफ्ट झालेले आहेत. अनेक फार्म हाऊसमध्ये तळघरांमध्ये स्लीपर सेल राहता आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जरी 99% पेक्षा जास्त लोक, 99% पर्यंत लोक आपल्या बरोबर असेल तरी 1% मात्र तिथं असे लोक आहेत. त्यातनंच हे काश्मीरी तरुण पुढे येत आहेत ना. म्हणजे हल्ले करणाऱ्यांमध्ये जर तुमच्याकडे 2 काश्मीरी तरुण असतील याचा अर्थ असा होतो की तिथं अजूनही ब्रेन वॉश करण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. मला असं वाटतं की आपला ह्युमन इंटेलिजन्स आपण येत्या काळामध्ये आणखी स्ट्रॉंग केला पाहिजे आणि मला असं वाटतं की हा जो स्लीपर सेल्स आहे, या स्लीपर सेलचं नेटवर्क उद्ध्वस्त करणे अत्यंत गरजेचं राहणार. एक संतापाची लाट या पहलगामच्या हल्ल्यानंतर देशभरात उसळलेली आहे आणि सर्वांची इच्छा अशी आहे की पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा. खरंच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायचा असेल तर भारत पाकिस्तान युद्ध करायचं की नाही, बालाकोट किंवा उरीसारखे एअर स्ट्राईक्स करायचे की जेणेकरून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या जातील? युद्धाची शक्यता आणि स्ट्राईकची नजीकच्या काळात शक्यता किती दिसते आहे? मला व्यक्तिशः असं वाटतं, म्हणजे लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण अगदी समजू शकतो, त्याच्याविषयी निश्चितपणे वी हॅव द रिस्पेक्ट आपल्याला. कारण आपल्याच लोकांवरती, निष्पाप लोकांवरती ज्या वेळेला अशा प्रकारचे भ्याड हल्ले होतात, आज किती संसार, आज किती कुटुंब उद्ध्वस्त झाले, आपण त्यांचा आक्रोश आज आपण सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहतो आहोत आणि ते अंगावर काटा आणणारे हे सगळे दृश्य आहेत. मात्र एक बाब लक्षात ठेवून आपल्याला गरजेचं असतं की जेव्हा आपण एखाद्या देशाबरोबर संघर्ष, तो पण अण्वस्त्रधारी देश आहे, आपण पण अण्वस्त्रधारी देश आहोत, अशा वेळेला एस्केलेशन लॅडर त्याला म्हणतात. म्हणजे आपण एक ऍक्शन घेतली, पाकिस्तान एक ऍक्शन घेतली, परत आपण ऍक्शन घेतली, परत त्यांनी एक ऍक्शन घेतली. तर हे एस्केलेशनचं लॅडर असतं. ते लॅडर कुठपर्यंत आपण चढण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत हे आपण ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण एक अटॅक केला, त्यांनी काउंटर अटॅक केला, आपण मिसाईल केलं, त्यांनी मिसाईल केलं, तर या बाबतीमध्ये आपण ते एस्केलेशन लॅडर कोणत्या हद्दीपर्यंत जायला तयार आहोत हे प्रथमतः आपल्याला कॉल घ्यावा लागेल. अर्थात अशा गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये चर्चा केल्या जात नाही. सरकार त्यांच्याच ठिकाणी या गोष्टींचा, सगळ्या गोष्टींचा विचार करतच आहे. मुद्दा याच्यामध्ये एवढाच आहे की या वेळेला मात्र आपण जे आर्थिक कोंडी करण्याचं, व्यापारी कोंडी करण्याचं जे आपण अवजार किंवा जे साधन आपण वापरतो आहोत, मला असं वाटतं ते प्रत्यक्ष युद्धापेक्षा देखील भयानक परिणाम हे करणार आहे आणि त्यामुळे याचे परिणाम लवकरच पाकिस्तानवरती दिसून येतील अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. एक फक्त अशी जी मी नेहमी सांगतो की आपण बरेच जण कायनेटिक रिॲक्शनच्या बाजूने असतो, म्हणजे त्यांनी काय केलं की आपण तात्काळ करा. आता एक प्रकारची वेव आपल्या संपूर्ण भारतामध्ये सध्या पसरली की बॅन काश्मीर टुरिझम. जसं मागे मालदीवच्या बाबतीत घडलं होतं, मालदीवच्या 2 मंत्र्यांनी आमच्या विरुद्ध गरळ ओकली असताना आपण बॅन मालदीव टुरिझम असं आपण मोहीम सगळ्या भारतभर चालली सोशल मीडियामध्ये. आता तुम्ही बघत असाल की लोक भराभर आपले बुकिंग कॅन्सल करणं, हे करणं. मला असं वाटतं की असं करणं म्हणजे दहशतवाद्यांचा पर्पज सॉल्व्ह करायला आपण मदत करण्यासारखं आहे. उलट काश्मीर खोऱ्यात पर्यटनाला जास्त गेलं पाहिजे. मी असं सांगितलं पाहिजे, काश्मीर खोरं, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.
करेक्ट. कारण आता त्यांची काय इच्छा आहे की तुम्ही टुरिस्ट येऊ नये तिथं, आणि ते धर्माच्या आधारे टुरिस्ट येऊ नये इथपर्यंत ते बोलत आहेत आणि ते तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो आपला भाग आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी जर त्यांच्या भीतीला आपण बळी पडलो, त्यांच्या दहशतीला बळी पडलो, त्या हल्ल्यांना आपण अशा स्वरूपाने केलं आणि तिथे न गेलो, तर त्यांचं फावणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण याला रॅशनली ह्या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने सर्वांनी आपण विचार करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं एक एक पाऊल आपल्याला पुढे जावं लागणार आहे. यस, डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली. पुन्हा असा विषय की जो समजण्यास इतरांसाठी, सर्वसामान्यांसाठी, आमच्यासारख्यांसाठी कठीण आहे, तो तुम्ही सोपा करून सांगितलाय. धन्यवाद. धन्यवाद आशिषजी, धन्यवाद.